वरून असे क्रिस्पी आणि आतून ज्युसी, स्टार्टरसाठी एकदम परफेक्ट असे चिकन लॉलीपॉप. तर आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप. तर त्यासाठी लागणारे 1 किलो चिकन. हे चिकन पीस बाजारात भेटतात, तर ते मी स्वच्छ धुवून घेतलेत. मी 2 पाण्यात हे स्वच्छ असं धुवून घेतले. हे चांगलं धुवून घेतलं की त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतले. पाणी काढून झालं की त्यात आपण टाकूया आलं लसूण पेस्ट, 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे मीठ आणि नंतर 2 अंडी टाकली आहेत. हे सगळं मिश्रण चिकनला चांगलं व्यवस्थित लावून घेणार आहे. आणि हे व्यवस्थित लावून झालं की मॅरिनेट करत ठेवणार आहे अर्ध्या तासासाठी. अर्धा तास चांगलं मॅरिनेट झालं, त्यासाठी आपण कोटिंगसाठी आपण घेतोय 1 वाटी मैदा, 1 वाटी कॉर्नफ्लोअर, थोडेसे आलं लसूण पेस्ट, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि लाल कलर येण्यासाठी थोडीशी बेडगी मिरची पावडर वापरली मी इथं. आता थोडं थोडं पाणी घालून हे चांगलं असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. असं जास्त घट्ट नाही पातळ नाही असं व्यवस्थित असं बॅटर बनवून घेतलं. आता तेल गरम करत ठेवूया. तेल गरम झाले बघितलं थोडंसं, त्यात आपण बॅटरमध्ये चिकन चांगलं डीप करून घेऊया. त्याला व्यवस्थित सगळीकडे कोटिंग झालं पाहिजे. तेल गरम झाले. आता मी हे चिकन लॉलीपॉप तेलात सोडते. एकदम सोडायचं नाही, असे थोडेसे तेलावरती फिरवून घ्यायचे म्हणजे ते कढईला चिकटत नाहीत आणि मग सोडायचे, नाहीतर ते कढईला चिटकून बसतात. असेच मी 2-3 पीस टाकते, तळून घेते. बघू एक 10 मिनटं मध्यम गॅसवर चांगले तळून घ्यायचे आणि नंतर 5 मिनिट मोठ्या गॅसवर तळून घेऊया. मी ह्यात खायचा कलर वापरला नाही आहे, तरी पण छान कलर आला आहे, मस्त. पाच मिनिट चांगलं मोठ्या गॅसवरती तळून घेतले. छान दिसत आहेत, मस्त असे क्रिस्पी. वरून छान क्रिस्पी झालेत. तर आपण हे थोडा वेळ अजून तळूया. तर काढून घेऊया. मस्त छान असे मस्त चिकन लॉलीपॉप तयार आहेत. अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कसे झालेत चिकन लॉलीपॉप?